दादा कुठलं गाव? बीड. बीड. अच्छा, किती दिवस पायी प्रवास करताय? पायी प्रवास किती दिवस? करा, आराम करा, आराम करा. मावशी कुठलं गाव? गाव कुठलं गाव? कुठलं गाव आहे? धावशी. कुठं आली? तालुका? दिंडी. दिंडी. महाराज कुठलं गाव? हा, लातूर. ड्रायव्हरचा लगा किती बोला कधी बघा असं. दादा बस कुठे जाणार आहे? इंदापूर. किती वाजता निघणार? आता 10 वाजता. किती वाजता पोहोचेल? 11 वाजता. तुमचं मूळ गाव कुठलं? राजेगाव. तालुका? दौंड. दौंड. काय आता हे बारामतीचं एवढं भव्य दिव्य बस स्थानक पाहिल्यावर काय फिलिंग होतंय? छान वाटतंय. प्रत्यक्षात तुम्ही ड्युटीला कुठे आहात? कुठल्या? इंदापूर आगार. इंदापूरला. ह्या परिसरामधली सगळी माहिती आहे. जुन्नरला वगैरे कधी येतं का नाही? येतो भीमाशंकर यात्रेला. भीमाशंकर यात्रेला. तर एवढं मोठं हे जे बस स्थानक आहे साधारण किती किलोमीटरमधलं असेल किंवा किती एकर क्षेत्र असेल हे? कमीत कमी एक क्षेत्र. किती एकरमध्ये असेल? ते एक 2-3 एकर क्षेत्र. तर एवढे सगळे वारकरी मुक्काम आहेत का इथे? हो. चला तुमचा प्रवास सुखाचा हो. दादा नमस्कार. आता ड्युटी किती वाजेपर्यंत? सकाळी 6 वाजेपर्यंत. आता इथून कुठे कुठे बस जातात? आता फक्त परेल गाडी राहील. परेल, ठाणे, पुणे, मुंबई, परेल, कल्याण, अजून कुठे कुठे? एकच गाडी राहील. अच्छा. पंढरपूरला जायला गाडी? पंढरपूर सकाळी 7 ला. तुमची ड्युटी किती वाजेपर्यंत? सकाळी 6 ला. मार्केटला नाही. आता हे जे बस स्थानक आहे किती एकर मध्ये असेल? क्षेत्र किती असेल? किती एकर? किती हेक्टर? आवाज आहे ना. क्षेत्र किती असेल? जमीन किती आहे? जेबीन नाही सांगते ना किती. तुम्ही इथं काय म्हणून आहात? वाहतूक नियंत्रण. तुम्हाला माहित नाही किती क्षेत्रामध्ये बस स्थानक आहे? नाही सांगते. डेपो मॅनेजर कोण आहेत? दुबल साहेब. अच्छा, तुमचं काय नाव आहे? गावडे. प्रॉपर मिळत. चला काळजी घ्या. हो चालेल. तुम्हाला पंढरपूरच्या एकादशीच्या शुभेच्छा यात्रेच्या. थँक्यू.
पंढरपूरच्या दिशेने जाणारी पालखी आज बारामती या ठिकाणी मुक्कामी आहे. या बस स्थानकावर हे सगळे वारकरी अगदी मस्त निवांत आराम करतात. अनेक जण झोपलेले आहेत. यांना कशाची ना भीती ना कशाचा धोका, अगदी उघड्यावर या ठिकाणी झोपलेले आहेत. बघा, म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारी तल्लीन सगळी मंडळी आज या ठिकाणी शेकडो भाविक या ठिकाणी झोपलेले पाहायला मिळतात. पांडुरंगा, यांचं तू संरक्षण कर, यांचं व्यवस्थित दर्शन होऊ दे आणि पाऊस वेळेवर पडू दे, बळीराजाचं कल्याण होऊ दे, अशी देखील आमची तुला प्रार्थना आहे. ही सगळी मंडळी या ठिकाणी इथं आहेत. तर आपण दादांशी बोलूया. दादा, कुठलं गाव? तालुका इंदापूर. काय दिंडीला चालले काय? किती वर्ष? 20 वर्ष झाले असतात. 20 वर्ष. आता इथं बसताना मुक्कामी. हो, इथं काय भीती वाटणार नाही का? आता कशी भीती आहे तुम्ही असल्या? बरं, चला काळजी घ्या. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.